तर मुंबईच्या कांदिवलीमध्ये यमेश टोळीवर मकोका कारवाई करण्यात आली। दहशत पसरवणाऱ्या यमेश टोळीवरती पोलिसांनी कठोर कारवाई केली। पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली। मुख्य सूत्रधार यमेश दरेकरचा शोध सुरू आहे। यमेश दरेकराविरोधात 37 गुन्हे दाखल आहेत। तर कल्याण पूर्वेतील मॉडर्न कॉलेज परिसरातील 60 फूट रस्त्यावर खड्ड्यातून सतत पाण्याचे बुडबुडे येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। हा परिसरातील प्रमुख आणि वर्दळीचा रस्ता असल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं। जमिनीखाली जलवाहिनी गळती, खॅस साचणं किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। तर जळगावच्या चाळीसगावमध्ये वाकडीत जादूटोण्याचा प्रकार समोर आलेला होता। 12वीच्या एका विद्यार्थिनीवर जादूटोणाचा संशय आहे। विद्यार्थिनीला जाळण्याचा प्रयत्न स्थानिकांनी आरोप केला। महिनाभरापासून संपूर्ण गावात जादूटोण्याची दहशत आहे। संतप्त ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतल्या। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। गेल्या काही दिवसापासून समाजकंटकांनी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न चालू केला। काही लोकांच्या घरासमोर लिंबू, मिरच्या, मुरमुरे टाकणे, काही लोकांच्या घरासमोर रांगोळ्या टाकणे, अशा पद्धतीने गावामध्ये एक भीतीचं आणि अंधश्रद्धेचं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो एकदम खोडसाळपणाचा आहे। एका मुलीवरती आज प्राणघातक हल्ला म्हणजे तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला। हा एक टार्गेट करण्याचा प्रयत्न समाजकंटक करतायत। याचा घटनेच्या मागे नेमकं कोण आहे याचा तपास पोलीस प्रशासनाने केला पाहिजे। पुरंदरमध्ये ऑस्करवाडीतील हॉटेलवर पोलिसांची कारवाई पाहायला मिळते। अवैध हुक्का बारवरती पोलिसांनी कारवाई केली। हुक्का बार चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रोहित बनसोडे आणि अंकित कुशवाहा अशा आरोपींची नाव आहे। तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये डेअरीवरती विक्रीसाठी आणलेल्या दुधात माशा निघाल्याचा आरोप आहे। डेअरी चालक आणि ग्राहकांचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला। तर कळमनुरीमध्ये डेअरीवर विक्रीसाठी आणलेल्या दुधामध्ये माशा निघाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण माशा आहेत का? विकायचं दूध आहे कंपनीचं। कोणत्या कंपनीचं? कंपनी टाकतो आम्ही त्या यात। ते कड्या किती? ती चाळणी 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 कड्या किती? चाळणीतल्या कड्या हे काय चाळणीत अटकले नाही या हे माशा असे कंपनीला देणार। कंपनी उद्या हे अशा माशावाली कंपनी नाही तिच्यात बघा ना, त्या कॅनमध्ये बघा ना तुम्ही। चाळणी केली मात्र हे मेल्ल्या याचं कवर गेलं। होय हो, ते चाळणीमध्ये येताना कॅनमध्ये नाही ना, कॅनमध्ये बघा, कॅनमध्ये। कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान असल्याचा प्रश्न जो आहे तो इथं अंधारेंनी उपस्थित केला। अंधारेंनी चित्रा वाघ यांना टोला लगावला। उसना अवसान आणून आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा अंधारेंनी म्हटलं। टॅटोधारी वाघबाईंचा बहुतेक विधान परिषदेचा कार्यकाल संपत आलाय। कदाचित म्हणूनच वाघबाई अतिशय जास्त मी किती आक्रमक आहे किंवा मी किती भाजप प्रति लॉयल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी कळत असताना टॅटोधारी वाघबाई हिंदीत कुणाला सांगण्याचा प्रयत्न करत असतील बरं? कदाचित आपण सतत देवाभाऊ देवाभाऊ केल्यावर आपली राज्यसभेला वर्णी लागेल असं दिवास्वप्न तर त्यांना पडत